कर्तव्य आहे कुटुंब म्हणून की तुमचं केळवण बिळवण नीट झालं पाहिजे, बरोबर की नाही? तर आता तुम्ही इथे आलेले आहात, कसं वाटतंय? तुझं मगाशी सांगायचं राहूनच गेलं नाही का की कसं वाटतंय? मीच राहूनच जातो, खूप बोलते. तर हो, मला खूप मजा येते. थँक्यू सो मच. तुम्ही हा शो बघताय, तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय, थँक्यू. आणि ठाण्यात येण्याचं कसं, मी खूप येतो, माझे खूप नातेवाईक इथे राहतात, माझं येणं इथे होत असतं. तर आज एका वेगळ्या पद्धतीने इथे आलोय, तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप मजा येते. अँड थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आमच्याकरता, सो थँक्यू. वा, बरं का, किती जणांना असं वाटते की लवकरात लवकर या दोघं एकमेकांबरोबरच व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? व्हायला पाहिजे, पण का व्हायला पाहिजे असं? त्यांची फॅमिली कंप्लीट व्हायला पाहिजे. अच्छा. बरं, पण मुलांचं काय म्हणणं आहे? मुलांचं काही फार त्याला सपोर्ट आहे असं आम्हाला काही वाटत नाही. माझा मुलगा फुल सपोर्ट मध्ये, फुल सपोर्ट. ऑन अँड ऑफ. माझ्या मुली थोड्याशा नाराज आहेत, त्यांना आता कळत नाही, लहान आहेत, त्यांना असं वाटतंय की आत्याला हो माहितीये, ती मागे मागे काय करते मला कळत नाही ना. तर हो, किंवा मुलांना वडिलांची काळजी असेल आणि म्हणून ते संकटाला पुढच्या त्यांनी पाहिलं असेल आणि ते सांगत असेल नको नको म्हणून, असं येऊ शकतं. म्हणजे त्यांना वाटतं की बाबाला त्यांना शेअर करायचं नाही, मुळात त्यांना जो त्यांचा बाबा आहे तो त्यांच्यापासून लांब जाईल असं वाटतंय, दुसऱ्याकडे जाईल, तो म्हणून त्यांना ती भीती आहे. आणि बट आय थिंक होपफुली त्यांना मी मनवीन आणि त्या कन्व्हिन्स होतील या लग्नाकरता. करेक्ट. थँक्यू. करेल गुणी आहे सगळं घरचे असल्यासारखं देतात, म्हणजे सल्ला जाता लग्न होता तसंच मला एकदम काळजी करायची नाही, तिकडे सगळं सांभाळून घ्यायचं, सासूचं ऐकायचं, नाही ऐकली तर आम्हाला फोन कर, आम्ही सांगतो मग काय करायचं ते वगैरे, असं ते एकंदरीत सुरू झालं. वा वा वा, पण किती छान. बघ आता, बरं तुझं काय म्हणणं, तुझं काय? बनी फुल कशाबद्दल? बनीचा फुल सपोर्ट आहे एकदम. याला प्रचंड सपोर्ट आहे. बनी तसं बाबाला काय मिस करतो, त्याने पाहिलं नाही त्याचा बाबा कसा आहे काय आहे. सो जेव्हा त्याला कळलं की आकाश त्याचा बाबा आहे, तेव्हापासून बनीला काहीच दिसत नाही, त्याला त्याची आई दिसत नाही, कोणी दिसत नाही, आणि त्याला फक्त बाबा पाहिजे असतो. वा. बरं, तुम्ही शूट करत असताना काही गमती जमती होतात की नाही? जसं तू म्हणालीस की यार फुल ऑफ स्क्रीन पण थोडेफार गोष्टी तर तुम्हाला सांगू शकतो, कारण तुम्ही आता बघितलं असेल की वसुंधराचा पहिला नवरा हा परत आलाय. सो त्यामुळे काही गोष्टी घडतील, तो ड्रामा कसा क्रिएट होईल, लग्न होणार नाही होणार ही तर पुढची गोष्ट आहे, पण काय काय घडणार आहे तुम्हाला 27 तारखेपासून कळेलच. सो प्लीज बघा. लग्न होणार नाही होणार माहित नाही, पण आज केळवण मात्र जोरदार होणार, हो की नाही? वा, खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हा सगळ्यांबरोबर. वा, तेवढ्यात गप्पा, किती छान, धन्यवाद. एक मिनिट, हा काय फोटो हवाय? बरोबर, या. नात्यांचा, ही झी मराठीची आपली नवी टॅगलाईन आहे, आणि तुमच्या या नव्याने बहरणाऱ्या नात्यासाठी तुम्हाला सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. या अंकिता मॅडम, कळताय ना? कळते. शिकत आहे. शिकतेस ना तू? बरोबर ना? बरोबर, करेक्ट आहे. लवकर शिक. येस, मोठी हो. वा. मग आता पण तिला मेथीची भाजी आवडत असेल तर? नाही, तिने मग मला आवडते मेथीची. हे नको वेगळं मेथीची भाजी चालेल का? नाही, हे बघ आमच्या प्रिन्सिपल आहेत ना, त्या आहे. हा, ते नाही, दुसरा प्रयत्न करूया. मला नाही चालेल. ओके. घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात, वा, सोडणार नाही कधी आकाश वसुंधराची साथ. पुढे एवढं सुंदर उखाणे घेतले की मला जो मी पाठ केला तो विसरली का?
माझ्या मैत्रिणीने मला शिकवलं होतं जरा मी माझ्या गुरुकडून एकदा गुरु इथेच आहे. पर्सनल रायटर घेऊन येते. शिव बघा का रेडी लक्ष असू द्या. मुशायरा झाल्यासारखं नाही गुरु आहे ना आपली तिला दिलं पाहिजे बरं. वाह अप्रतिम अप्रतिम क्या बात आहे. इतका सुंदर मला आजपर्यंत कोणी घेतला नव्हता. मी पण शिकली स्टार्टिंग काय करायचं. ह्याचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर तुला एवढं का असं येतं. तो आणि बिचारा कधीच सोडणार नाही. सांग मी तू म्हणते संसार पोचतोय आपण. संसार हसत काय होणार आहे. संसार असं काहीतरी असं. सॉरी माझं तिच्या हसण्यात आपण ओळखूया काय काय शब्द आहेत ते मला लूप लागतं. बर चला डोळे बंद करू. हा आता आता घेते टेन्शन येतं बायकांना माहिती होतं पण एवढं संसाराचा गाडा दोघांनी मिळून चालवायचा. शाबास. आकाश आणि मुलांनी केलेला पसारा पण हसमुखाने संसार जास्त चांगला होता असं मला वाटतं. हो ना. बरोबर. मी दोघांनाही विनंती करतो